मुव्हिंग चार्ज अँड मॅग्नेटिझम मधला सगळ्यात महत्वाचा पार्ट, जिथे आपल्याला कन्फ्युजन असतं की सर डेव्हिएशन कसं फाइंड करायचं, मॅग्नेटिक फील्ड मध्ये सर अँगल फाइंड करता नाही येत, मॅग्नेटिक फील्ड मध्ये एखादा चार्ज पार्टिकल किती वेळ स्पेंड करतो, म्हणजे टाइम कसा काढायचा, डिस्टन्स कसा काढायचा, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण बघणार. मी इन डिटेल थेरी आणि न्यूमरिकल डिस्कस करणार आहे. एकच माझी अपेक्षा आहे की थोडं तरी तुला मॅग्नेटिझम यावं. जर काहीच येत नसेल आणि डायरेक्ट आला तर तुला समजायला अडचण होऊ शकते. ठीक आहे. बाकी ज्या विद्यार्थ्यांना थोडंफार तरी मॅग्नेटिझम येतं, तुम्ही तयार राहा, कारण आपण डायरेक्ट सुरू करणार आणि मी इन डिटेल तुला आता एक्सप्लेन करतो. नीट लक्ष दे. सगळ्यात पहिले आपण एखादा चार्ज पार्टिकल जर मॅग्नेटिक फील्डच्या परपेंडिक्युलर सोडला तर तो एक सुंदरसा सर्कल डिस्क्राइब करतो. याच्यात कोणाला डाऊट आहे का? हा सांगा बरं सर, कसं काय सांगतो. जसं बेटा माझ्याकडे हा प्लस क्यू चार्ज होता, तो असा चालला होता प्लस क्यू. ठीक आहे ना, असा जात असेल प्लस क्यू. आता जसा प्लस क्यू जात होता तसा या पूर्ण रिजन मध्ये भरपूर सारी मॅग्नेटिक फील्ड आहे, पूर्ण मॅग्नेटिक फील्ड आहे. कशी सर? इनसाइड मॅग्नेटिक फील्ड आहे. ठीक आहे. आता मी चार्जच्या दिशेने पॉझिटिव्ह चार्जच्या दिशेने थंब पॉइंट केला, हा थंब पॉइंट केला, हे 4 बोट पॉइंट केले मी मॅग्नेटिक फील्डच्या दिशेने. ही आली मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे चार्जवर फोर्स कसा आला, तर हा माझा जो तळ हात आहे, तळ हाताच्या परपेंडिक्युलर असा येईल, तळ हाताच्या डायरेक्शनला फोर्स येईल. बरोबर आहे, हे तुम्हाला माहिती आहे राईट हँड पाम रूल. तुम्ही राईट हँड थंब रूल लावत असाल तरी ठीक आहे, दोन्ही पद्धतीने सांगतोय. तर आता बघा, इकडून असं आलं तर असा फोर्स लागला, असा फोर्स लागला तर हा थोडासा वळेल, मग परत असा फोर्स लागेल, मग असा परत वळेल, परत फोर्स लागेल, परत वळेल, परत फोर्स लागेल, परत वळेल. याचा अर्थ एक कॉन्स्टंट फोर्स आहे जो सेंटरच्या दिशेने लागतोय. बघा, जेव्हा तो असा जात होता तेव्हा असा फोर्स लागला, मग थोडासा वळाला, पुन्हा एकदा असा फोर्स आहे, परत वळाला, परत फोर्स आहे, आणि असं करत करत एक सर्कल फॉर्म झालाय. काहीच प्रॉब्लेम नाही. हे तेव्हा होतं जेव्हा माझ्याकडे भरपूर मॅग्नेटिक फील्ड आहे त्या चार्जला वळवायला, त्या चार्जला पूर्ण सर्कल कंप्लीट करायला. मात्र आपण ज्या केसेस डिस्कस करणार, जसं ही 1 नंबरची केस, ही 2 नंबरची केस, ही 3, ही 4, या केसेसमध्ये बेटा, या केसेसमध्ये आपल्याकडे सफिशियंट मॅग्नेटिक फील्ड नाहीये त्या चार्जला पूर्ण 360 डिग्री फिरवायला. म्हणून काय होतं ना, डेव्हिएशन होतं. म्हणजे काहीतरी अँगल फिरवते मॅग्नेटिक फील्ड, मात्र पूर्ण फिरवू शकते का? नाही. जसं पहिली केस बघ, पहिल्या केसमध्ये मॅग्नेटिक फील्ड डी विड्थला आहे. डी म्हणजे हा डिस्टन्स, ज्या विड्थला मॅग्नेटिक फील्ड आहे ना त्याला डी म्हटलं. तो जो डी डिस्टन्स आहे ना, तो डिस्टन्स रेडियस पेक्षा मोठा आहे. कोणाच्या रेडियस पेक्षा सर? हा जो सर्कल दिसतोय का तुला, हा सेमी सर्कल आहे ना, किंवा इन जनरल R = mv/qb असतो रेडियस, त्याच्यापेक्षा हा डी डिस्टन्स मोठा आहे. ही कंडिशन लक्षात ठेवायची. पुन्हा एकदा रेडियसचा फॉर्म्युला वगैरे माहिती पाहिजे. ठीक आहे ना, अगदी बेसिक पासून असेल तर तुझं वाटळ होईल बेटा इथं. हा चला सर, मग आता एक सांगा की मी जर प्लस क्यू चार्ज v वेलॉसिटीनी असा फेकला, ठीक आहे, असा फेकला, तर काय होईल? जसा तू फेकशील ना तसा मी थंब पॉइंट करतो प्लस क्यूच्या दिशेने, मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये, फोर्स असा लागला, मॅग्नेटिक फोर्स लागला, त्याच्यात थोडासा वळाला, परत मॅग्नेटिक फोर्स आहे, परपेंडिक्युलर राहणार मॅग्नेटिक फोर्स, असा वळाला इथपर्यंत आलो आपण. बरोबर. आता वळवायला काही मॅग्नेटिक फील्डच नाही. आता इथून वळवायला मॅग्नेटिक फील्ड नाही, इथून वळवायला मॅग्नेटिक फील्ड नाही. याचा अर्थ हा चार्ज असा येईल आणि असा निघून जाईल, परत असा आला आणि असा निघून गेला. 180 डिग्री वळला तो. कसा सर? बेटा तो असा जात होता, असा पूर्ण वळून असा निघून गेला. 180 डिग्रीचं डेव्हिएशन आहे. पहिला प्रश्न आपल्याला झालेला आहे. आपल्याला डायरेक्ट विचारतात की किती डेव्हिएशन आहे या केसमध्ये, तर 180 डिग्री, किंवा त्याला आपण म्हणू शकतो पाय रेडियन. आता बाकी सगळं होऊन जाईल. काय होऊन जाईल सर? टाइम स्पेंड इनसाइड मॅग्नेटिक फील्ड. अर्धा सर्कलला किती टाइम लागतो? टाइम पिरियड बाय 2. काय गोष्टी करतो यार तू? टाइम पिरियड बाय 2 लागतो अर्धा सर्कलला, कारण तो सेमी सर्कल आहे. म्हणजे किती येणार आहे? टाइम पिरियडचा फॉर्म्युला असतो सर 2πm/qb, आणि अजून एकदा 2 ने डिवाइड केलं तर 2 उडून जाईल. चला आता दीदी मला तू हे सांग की बेटा हा y किती असणार? y किती असणार? हा डिस्टन्स सुद्धा विचारतात. हा डिस्टन्स का विचारतात सर? कधी कधी तुला याचा कोऑर्डिनेट देतील आणि हे विचारतील. पुढे मी प्रश्न डिस्कस करेल तेव्हा हे सगळं येईल. हा जो वर्टिकल डिस्टन्स आहे तो किती असणार आहे? तो असणार आहे 2r. अहो काय सर, याच्यात काय डिस्कस करायचं? हा हे पहिला केस आहे ना, सोपा आहे, म्हणजे 2 टाइम्स mv/qb. तर तुला लक्षात राहील पहिली कंडिशन काय? डी जो आहे ती जी विड्थ आहे ना ती ग्रेटर दॅन आर पाहिजे. ग्रेटर दॅन आर असलं तर 100% किती डिफ्लेक्शन होणार आहे बेटा? 180 डिग्री होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर टाइम स्पेंड किती असतो? तो t/2 असतो, आणि y ची किंमत किती असते? 2r असते. झालं. चला केस नंबर 2.
किती सुंदर डायग्राम काढली बघा मी केस नंबर 2 ला. ही डायग्राम जर आपण काढत बसलो ना लाईव्ह लेक्चर मध्ये तर संपल बेटा हे है ना, खूप वेळ लागेलेला 2 तासाचं लेक्चर होऊन जायचंय. लक्ष द्या आता मी काय करतो सर, काय करता सर तुम्ही. आता हा जो चार्ज पार्टिकल आहे ना हा चार्ज फॉलो करतो बघ, हा पाथ फॉलो करतो बघ. मी तुला सांगतो मला काय म्हणायचंय. मॅग्नेटिक फील्ड किती रिजनला आहे, मॅग्नेटिक फील्ड फक्त या डी डिस्टन्सला आहे जो की रेडियस पेक्षा कमी आहे, जो की mv/qb पेक्षा काय कमी आहे. ठीक आहे. मग काय झालं सर, जसा मी चार्ज प्रोजेक्ट केला असा चार्ज फेकला मी मॅग्नेटिक फील्ड मध्ये, मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे, असा फोर्स लागला बेटा, थोडासा वळाला परत असा फोर्स आहे, असा फोर्स आहे, असा फोर्स आहे. बघ याचं सेंटर इथे येते का, तुला दिसतंय का असं, अरे दिसायला लागलं का, हो सर आलं, दिसायला लागलं. मग आता जेव्हा हा इथे असतो ना याला वळायची इच्छा असती, अशी वळायची इच्छा असती, हा सर्कलचा पाथ त्यांनी कव्हर केला असता रे, मॅग्नेटिक फील्ड असते ते कव्हर केला असता. जर आर पर्यंत मॅग्नेटिक फील्ड असते, जर डी इज इक्वल टू आर असता किंवा डी आर पेक्षा मोठा असता, इथपर्यंत मॅग्नेटिक फील्ड असते तर हा पूर्ण असा वळून 180 ला वळाला असता. असा आला, असा वळून असा गेला. पण गेला का, नाही का, कारण आपल्याला तेवढी मॅग्नेटिक फील्डच मिळाली नाही, इथली मॅग्नेटिक फील्ड गायब आहे. मग तो काय करतो, इथं त्याच्याकडे गरीबाकडे जी काही वेलॉसिटी आहे त्या वेलॉसिटीने तो निघून जातो, कारण दुसरा कुठला फोर्स आहे का त्याच्याकडे, नाही. मग आपल्याला विचारतात हा डेव्हिएशन थीटा विचारतात है ना. आधी तो असा चालला होता हॉरिझॉन्टल, नंतर असा गेला, हा अँगल विचारतात किती अँगलनी वळाला, बघ असा हॉरिझॉन्टल आणि हा थीटा विचारतात. ठीक आहे. तर आता एक लक्ष दे, काय काय लक्ष दे तू. सगळ्यात पहिले तुला हे कळालं का की सेंटर ओ ला लाय करेल, याचं हो सर कळालं, तुम्ही आताच सांगितलं असे असे फोर्सेस ऍक्ट करतील, हे सेंटर ओ ला लाय करतात. रेडियस आर पकड. आता बेटा थोडंसं अँगल खेळू आपण. हा अँगल थीटा आहे, मानला आपण हा अँगल थीटा आहे. सर थीटा म्हणजे काय बेटा, थीटा म्हणजे डिफ्लेक्शन आहे, डिफ्लेक्शन किंवा डेव्हिएशन काही म्हणू शकतो. आता ही वर्टिकल आहे बघ, ही वर्टिकल दिसायला लागली का, हो सर ही वर्टिकल दिसायला लागली. बघ हा अँगल थीटा, तर हा किती बेटा 90 मायनस थीटा, हा 90 मायनस थीटा. का बरं सर असं, कारण हा टोटल 90. मग हा जर 90 मायनस थीटा, हा जर 90 मायनस थीटा, तर हा अँगल किती थीटा, कारण हा 90. अरे हो की नाही, हो सर. मग बेटा हा जर थीटा तर हा सुद्धा थीटा, अल्टरनेट अँगल. हा कळलं तर ठीक आहे, नाही तर तू एवढं लक्षात ठेव, हा थीटा तर हा थीटा. सर सांगतायत ना, मग खरं असेल. हा चला, मग जर तुला जर हा थीटा कळाला तर मग हा थीटा कशाला पाहिजे सर तुम्हाला, कारण तुम्हाला विचारतात थीटा किती आहे. मग थीटासाठी तू ट्रायंगल बघ, कुठला ट्रायंगल बघायचा सांगतो. थीटासाठी इन ट्रायंगल कुठला ट्रायंगल सर, OAP. OAP दिसला का तुला, दिसला. OAP या ट्रायंगल मध्ये बघ, ही हाईट आहे आणि हा हायपोटेनियस आहे, डी हाईट आहे, आर हायपोटेनियस आहे. म्हणजे मी लिहितो बेटा D/R किती आला, साइन थीटाला. हा फॉर्म्युला लक्षात राहील का तुला, फॉर्म्युला लक्षात राहील का. डी तुला प्रश्नामध्ये दिलेला असतो, आर तू फाइंड करू शकतो mv/qb ने. इथं आर काय रे, आर काय इथं, आर इज इक्वल टू mv/qb. त्याला बाळाला पण माहिती ते, हो की नाही. 10 वेळा करायची गरज आहे का, नाही. कधी कधी बेटा, कधी कधी इफ थीटा इज स्मॉल, जर थीटा छोटा असेल तर तू साइन थीटाला थीटा सुद्धा लिहू शकतो. मग असं पण लिहिता येतं थीटा इज इक्वल टू D/R. हा पण फॉर्म्युला योग्य आहे. कधी योग्य आहे, जेव्हा थीटा कमी असेल तेव्हा. आलं लक्षात. तुला डेव्हिएशन काढता येईल, काढता आलं. पुढचं विचारतात टाइम पिरियड किती, टाइम पिरियड म्हणजे मला म्हणायचंय की याच्या आतमध्ये त्यांनी किती वेळ स्पेंड केला, याच्या आतमध्ये किती केला. तो सोपं आहे. कसं सोपं आहे मला सांग. टी टाइम पिरियड कितीसाठी होता, 2π साठी, बरोबर. टी टाइम पिरियड 2π रेडियन साठी होता. मग जर टी छोटा टी घेतला, किती अँगल कव्हर केला आपण, थीटा. अरे मॅग्नेटिक फील्ड मध्ये किती अँगल आहे, थीटा, बरोबर आहे. मग आता मला सांग युनिटरी मेथड करता येते का तुला, अरे युनिटरी मेथड करता येते का तुला, हो सर करता येते. मग आता काय करायचं मला सांग बरं. मग टी ची किंमत डायरेक्ट येईल, मी डायरेक्ट लिहितो. 12वीला आला बे, कधीपासून करायला लागला बे तू हे. काय लिहिता सर तुम्ही, टी इज इक्वल टू काय लिहू शकतो मी, टी इंटू थीटा अपॉन 2π. ठीक आहे, टाइम काढता येईल सर. दुसरं काय, आर्क सीपी म्हणजे हा डिस्टन्स विचारतात. हा डिस्टन्स दिसायला लागला ना हिरवावाला, तो डिस्टन्स विचारतात. मग याला काही करायचं नाही बेटा, काही रॉकेट सायन्स नाही याला. मग आर्क इज इक्वल टू काय असतं, थीटा इज इक्वल टू काय असते, थीटा इज इक्वल टू, याला आपण याने लिहू काय सर, थीटा इज इक्वल टू काय असतं सांग मला. थीटा इज इक्वल टू असतं CP अपॉन आर, बरोबर आहे. जी काय आर्क असेल, आर्कची जी लेंथ आहे CP, आर्क CP लिहितो. अरे
आर्क अपॉन रेडियस. मग आता इथून आर्क काय येणार बेटा, आर्क सीपी ची किंमत डायरेक्ट येऊन जाईल आर थिटा. मला लिहायची गरज आहे का, नाही, तुला थिटा पण माहिती आर पण माहिती, काम होऊन जाईल. ठीक आहे. नंतर विचारतील वाय सांगा काय, वाय. वाय म्हणजे हे बघा हा डिस्टन्स, हा डिस्टन्स वर्टिकल त्यांनी हे बघा असा असा वर्टिकल डिस्टन्स किती कव्हर केलाय, हा असा, हा वाला, हा हा दिसतोय ना तुला, हा हा किती आहे सर. आता बघ थोडं नीट लक्ष द्या आता तुम्ही, मला त्रास देऊ नका. हा जर आर आहे बेटा तर हा किती येईल, हा आर आहे तर हा येईल आर कॉस थिटा. अरे येईल की नाही यार, हा जर आर आहे सर तर हा आर कॉस थिटा येईल. मग हा आर कॉस थिटा आहे आणि हा टोटल आर आहे, हा टोटल आर आहे. अरे बापरे, हा टोटल आर आहे ना. हो सर, म्हणजे बेटा हा किती यायला पाहिजे सांग बरं. हा यायला पाहिजे वाय. वाय म्हणजे किती, आता मी डायरेक्ट म्हणतो, काय म्हणता सर तुम्ही, याची किंमत डायरेक्ट येईल, लहान बाळाला सुद्धा येईल, काय येईल सर, आर मायनस आर कॉस थिटा. अरे बापरे, म्हणजे आर इन ब्रॅकेट मी लिहू शकतो 1 मायनस कॉस थिटा, विषय संपला. ठीक आहे, हो सर ठीक आहे, पुढे जाऊ आपण. ही हा एक चांगला केस आहे, या केसमध्ये कन्फ्युजन होतं पण हे अत्यंत सोपं आहे. इथं काही डोकं लावायची गरज नाही. बघा पहिली केस काय होती, पहिल्या केसमध्ये तू असा आला, सफिशियंट मॅग्नेटिक फील्ड होती, डी ग्रेटर दॅन आर होता, हा असा येऊन असा वळाला. पहिली केस आली लक्षात, आली सर. 2 नंबरची केस काय होती, आपण असंच फेकलेलं बेटा, हॉरिझॉन्टलच होता, काही प्रॉब्लेम नाहीये, असा हॉरिझॉन्टल होता. ही जी वॉल आहे मॅग्नेटिक फील्डची, जी वॉल आहे ना, जिथे मॅग्नेटिक फील्ड आहे त्याची जी भिंत आहे ना त्याला परपेंडिक्युलर आहे असं. तर असा फेकला सर, पण सफिशियंट मॅग्नेटिक फील्ड नव्हती म्हणून असा चालला गेला. मग आपण या थिटावर काम केलं. 2 केसेस क्लिअर आहे, क्लिअर आहे. तिसऱ्या केसमध्ये काय केलं ना, ही जी वॉल दिसती ना, ही मॅग्नेटिक फील्डची जी वॉल आहे बेटा, मॅग्नेटिक फील्डची जी भिंत आहे ना, त्याला आपण थिटा अँगलनी एक चार्ज पार्टिकलला प्रोजेक्ट केलं. आता याला असं प्रोजेक्ट केलं, याला प्रोजेक्ट केलं, मग परत याला असा फोर्स लागेल, याला सेंटरला फोर्स लागेल, असं सेंटरला 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 फोर्स लागेल, परत वळायचं. इच्छा आहे पण पैसे नाही, इच्छा आहे पण पैसे नाही, मासा निघून जाईल, मॅग्नेटिक फील्ड नाहीये. मग एक गोष्ट तुला लक्षात ठेवायचंय काय सर, सिमेट्रीनुसार पण ते खरं आहे की ज्या अँगलनी तो येतो ना त्याच अँगलनी तो बाहेर जातो. आलं का लक्षात. तो इनकमिंग आणि आउटगोईंग थिटा काय सर सेम आहे. बघा मी लिहितो तुम्हाला, इनकमिंग अँगल डायरेक्ट डोळे बंद करून, इनकमिंग थिटा इज इक्वल टू आउटगोईंग थिटा. कोणाबरोबर आहे सर, थिटा वर्टिकल सोबत आहे. मग आता काय केलं बेटा मी, आता काय केलं, आता सर तुम्ही काय केलं, मी ही जी आर्क आहे ना याला थोडं एक्सटेंड करून असा सर्कल काढला, काहीच प्रॉब्लेम नाही. त्या सर्कलचं एंड जे सेंटर आहे, सेंटर ते मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर आलं. ओ ठीक आहे. आता मला काय विचारलंय त्यांनी, टाइम काढायचा आहे मला, टाइम, की हा जो टाइम आहे ना जो मॅग्नेटिक फील्डच्या आतमध्ये, तो टाइम काढायचा आहे. तो टाइम काढायला मला अँगल माहिती पाहिजे. आता एक लक्ष द्या, काय सर, मला हा अँगल काढायचा बेटा, हा अँगल तर थिटा डायरेक्ट लिहिला मी, पण तो अँगल थिटा कसा आला एकदा सांगून देतो. बघ हा थिटा आहे, हॉरिझॉन्टल काढायची, हॉरिझॉन्टल, हा किती आला सर, हा थिटा, तर हा 90 मायनस थिटा, बरोबर आहे, कारण हा टोटल 90 आहे. हा 90 मायनस थिटा म्हणजे बेटा हा किती आला, थिटा आला. का थिटा, कारण हा टोटल किती आहे 90, हा 90 मायनस थिटा म्हटल्यावर हा थिटा. मग हा जर थिटा आला तर हा पण किती येणार थिटा, अल्टरनेट अँगल, अल्टरनेट अँगल. ठीक आहे. मग तसंच हा थिटा म्हणजे हा टोटल किती झाला 2 थिटा. मग आता बेटा जर तुला टाइम काढायचा असेल, टाइम, तर टाइम कसा येईल सांग बरं, टाइम कसा येऊन जाईल. तर टाइम साठी मी डायरेक्ट लिहितो, आता जास्त डोकं लावत नाही. टी इज इक्वल टू काय यायला पाहिजे, टी इज इक्वल टू यायला पाहिजे टी, कॅपिटल टी जो टाइम पिरियड आहे टी, पण किती अँगल मी स्पेंड करतोय 2 थिटा डिवाइडेड बाय 2 पाय. मग तू टी च्या जागी एमव्ही बाय क्यू बी टाकून देशील, ते छोटे मोठे कामं तू करत बस. ठीक आहे ना. आर्क एबी म्हणजे हा डिस्टन्स विचारलाय एबी, कोणी सांगूल रे, लहान बाळ सांगेल, किती येणार सर ते, आर इंटू 2 थिटा. 2 थिटा का बरं, कारण 2 थिटा टाइम टाकलाय त्याच्यात है ना, 2 थिटा टाइम टाकलाय. आता इथून आर टाक एमव्ही अपॉन क्यूबी, बाकी येऊन जाईल. ठीक आहे सर, थिटा दिलेला असतो प्रश्नामध्ये. वाय विचारतील बेटा, वाय म्हणजे हा डिस्टन्स, थांबा जरा, इथं तुम्ही मला त्रास देणार मला माहिती आहे. हा वाय बेटा म्हणजे हा टोटल डिस्टन्स वाय. ठीक आहे ना. आता मला एक गोष्ट सांग, हा आर आहे, हा सर आर आहे, तर हा आर कॉस थिटा, हा आर कॉस थिटा, हा आर साइन थिटा, हा आर कॉस थिटा, हा आर साइन थिटा. येतं का तुला, 11वी पासून करत आलोय आपण. ज्याच्या बरोबर अँगल तो कॉस, दुसरा कुठला साइन, म्हणजे हा किती आला बेटा आर साइन थिटा आला सर. याच पद्धतीने हा आर साइन थिटा आला. म्हणजे तुला जर वाय काढायचा असेल, वाय हा जो टोटल वाय आहे आपला तो किती आहे सर, एबी ची किंमत आली, किती आली बेटा 2 आर साइन थिटा. अरे हो की नाही, 2 आर साइन थिटा. ठीक आहे. अजून काय काढायचंय तुला, अजून झालं है ना, अजून काही करायची गरज नाही. थिटा तू तो ऑलरेडी माहिती तुला, साइन थिटा येऊन जाईल जे काही आहे, आणि आर ची किंमत माहिती आहे, एमव्ही पण क्यूबी. केस क्लिअर, क्लिअर. हा ज्या अँगलने आला त्या अँगलने गेला.
हे सगळं लिही, याची तुला PDF मिळून जाईल. PDF कुठे मिळेल सर? कमेंट सेक्शनमध्ये आपला टेलिग्रामची ग्रुप आहे, स्वयं फिजिक्सचा ग्रुप आहे, तिथे जायचं आणि PDF डाउनलोड करायची. सगळ्या केसेस आणि आपण सगळं एक्झाम्पल वगैरे घेतले. लोड घेऊ नको, फक्त अभ्यास करत राहतो. हा वाला बघ, ठीक आहे. ही केस एक चांगली केस आहे. काय केस आहे सर? काय सर बघा, आता काय आहे ना, फक्त मॅग्नेटिक फील्ड बाहेर आहे. आधी मॅग्नेटिक फील्ड कुठे होती? आतमध्ये होती. आता मॅग्नेटिक फील्ड बाहेर आहे. चार्ज पार्टिकल कसा आला? चार्ज पार्टिकल असा आला बघ. या वर्टिकल वॉल बरोबर किती अँगल आहे त्याचा? थीटा आहे. बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं अँगलचं, म्हणून सांगतो. हा थीटा आहे बेटा. कधी कधी ते काय करतात ना, हा अँगल देऊन ठेवतात. अरे दोन्ही सेमच अँगल यार, दोन्ही त्या भिंती बरोबरच आहे, मॅग्नेटिक फील्डची भिंत, ठीक आहे. तसंच बेटा हा थीटा आहे ना, तर हा पण किती येणार आहे सर? थीटा येणार आहे, वर्टिकली अपोजिट अँगल, ठीक आहे का. आता असा सर्कल कसा बनेल तुला सांगायची गरज आहे का? अरे सांगायची गरज आहे का? बिलकुल नाही. जर तू असा बघितला ना, असा बघितला, असा असा, ठीक आहे ना, मॅग्नेटिक फील्ड बाहेर आहे ना, तर बरोबर असा सेंटर पकडतो बघ, असा 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 सेंटर पकडेल, ठीक आहे ना. हे बघ, हा दिसतोय का तुला? हा सेंटरकडे चाललाय फोर्स. थोडंसं असं केलं तर हा सेंटरकडे चाललाय, है ना. आता मला असा पूर्ण हात फिरवता येणार नाही, पण आता तू समजून घे, असा सर्कल बनतो तो, ठीक आहे. परत एकदा आपण ते मगाशीच प्रूव्ह केलंय. काय प्रूव्ह केलंय सर? की हे अँगल थीटा जर असते, हे वर्टिकल बरोबर जेव्हा अँगल थीटा असतं तेव्हा हा 2 थीटा असतो. मगाच सांगितलं ना तुला. अरे मगाच सांगितलं की नाही तर परत एकदा सांगतो बघ, इकडे लक्ष दे. परत म्हणशील सर तुम्ही अँगल कुठून आला? बेटा हा थीटा, हा टोटल 90. हा थीटा म्हणजे हा किती येणार आहे सर? 90 मायनस थीटा. हा जर 90 मायनस थीटा आहे आणि हा किती असतो सर? 90 असतो. म्हणजे हा किती यायला पाहिजे? थीटा. अरे यायला पाहिजे की नाही? 90 मायनस थीटा प्लस 90 प्लस एक्स इज इक्वल टू 180. मग एक्स किती आला? थीटा, ठीक. मग हा थीटा, तर हा थीटा म्हणजे हा टोटल किती झाला? 2 थीटा. हा किती झाला सर? 2 थीटा. पण मला मॅग्नेटिक फील्ड मधला जो अँगल काढायचा आहे, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड मध्ये जो टाइम स्पेंड करणार आहे, त्यासाठी तो हा थोडी अँगल पाहिजे रे, हा थोडी अँगल पाहिजे, हा थोडी टाइम आहे बेटा मॅग्नेटिक फील्डचा टाइम, तर हा इकडचा आहे, बरोबर आहे की नाही. मागच्या एक्झाम्पलमध्ये सर, मागच्या एक्झाम्पलमध्ये हा टाइम होता, या अँगल, हा अँगल महत्वाचा होता, कारण या आर्कमुळे फिरतोय तो, या आर्कमुळे थोडी फिरत होता, हा अँगल थोडी घ्यायचा होता मागच्या केसमध्ये. मग सर हा अँगल किती येणार आहे? हा जर 2 थीटा आहे बेटा, तर हा किती येणार आहे? 2 पाय मायनस 2 थीटा, टोटल 360 असतं, बरोबर आहे का. मग मी आता डायरेक्ट लिहितो. काय लिहिता सर तुम्ही? टाइम पिरियड, टाइम किती सर? मॅग्नेटिक फील्डचा टाइम सांगा पटकन. मग टाइम काय? टाइम येईल बेटा टी इंटू 2 पाय मायनस 2 थीटा डिवायडेड बाय 2 पाय. म्हणजे किती आलं सर? हे किती आलं? टी इंटू पाय मायनस थीटा अपॉन पाय, ठीक आहे. आर्क एसी ची किंमत किती सांग बरं? आर्क एसी ही वाली आर्क आहे बघ, ही वाली आर्क. आता या आर्क साठी हा अँगल घेऊ नको बरं का, येड्यात निघशील. या अँगलला हा आर्क येतो, या अँगलला हा आर्क येतो, इकडचा अँगल घ्यावा लागेल. मग आर्क एसी ला काय करतो? जो काही रेडियस आहे इंटू टोटल अँगल किती आहे सर? 2 पाय मायनस 2 थीटा, विषय संपला. जर कोणी तुला वाय विचारला, वाय किती आहे? वाय म्हणजे कुठला? हा डिस्टन्स, हा तेवढाच राहणार आहे. हा थीटा म्हणजे हा आर साइन थीटा, म्हणजे हा किती राहील? आज पण, उद्या पण, काल पण 2 आर साइन थीटा. अवघड वाटायला लागलं का? अरे बिलकुल नाही अवघड. हा तू कसं अवघड समजायला लागला? आता तुला प्रश्न सोडून दाखवतो, मग तुला अजून मजा येईल. चला, या 4 केसेस आहे, डायरेक्ट एमसीक्यू विचारतात बरं का. 4 केसेस आहे. आता बरेच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं बघा. आपण काय घेतलंय? सगळीकडे पॉझिटिव्ह चार्ज घेतलाय, पण होऊ शकतं ना निगेटिव्ह चार्ज आहे. मग कसं चित्र बनेल सर? सांगतो. मला सांग, पहिल्या केसमध्ये चार्ज पॉझिटिव्ह का निगेटिव्ह आहे? इकडे बघा, तो असा फिरतोय म्हणजे असा जायला पाहिजे चार्ज, बरोबर आहे ना. असा जायला पाहिजे, तेव्हाच असा फोर्स येईल रे. असा तेव्हाच असा फिरेल. वेलॉसिटीच्या डायरेक्शननी चार्जचं मोशन आहे, म्हणजे कुठला चार्ज पाहिजे? पॉझिटिव्ह चार्ज पाहिजे, म्हणजे प्लस क्यू. अरे पहिलीच केस आली ना रे, पहिली केस आली की नाही? हो सर. आता जर इकडे बघ, आता सर मला एक सांगा, हा बाहेर आहे आणि बाहेर मॅग्नेटिक फील्ड असून सुद्धा असं चाललंय, मॅग्नेटिक फील्ड बाहेर असून सुद्धा असं चाललंय. मग काय पाहिजे? पॉझिटिव्ह पाहिजे का निगेटिव्ह पाहिजे? अरे मॅग्नेटिक फील्ड बाहेर, ठीक आहे, मॅग्नेटिक फील्ड बाहेर आहे सर, मॅग्नेटिक फील्ड बाहेर आहे सर, मॅग्नेटिक फील्ड बाहेर आहे. हां, आणि जर मी असं पकडलं, जर का कधी मी चार्जच्या डायरेक्शनलाच वेलॉसिटीची डायरेक्शन पकडली, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज मला म्हणायचा आहे, तर तो असा जायला पाहिजे होता, हा असा जायला पाहिजे होता. अरे लेका, पॉझिटिव्ह असता तर असा जायला पाहिजे होता ना, हो की नाही? हो सर, असा जायला पाहिजे होता, पण हा असा जायला लागलाय असा, म्हणजे हा कसा झाला? निगेटिव्ह चार्ज झाला. विश्वास नाही का? करून बघ. हे बघा, असा आहे हा, ज्या डायरेक्शनला चार्जची वेलॉसिटी त्याच्या अपोजिट डायरेक्शनला चाललो, आपला निगेटिव्ह चार्ज अपोजिट घ्यायचा असतं माहिती आहे. हा थंबाला निगेटिव्हला, मॅग्नेटिक फील्ड बाहेर बेटा, हे बघ असा करत चाललाय. अरे चाललाय की नाही? हो सर चाललोय. म्हणजे काय आन्सर आला पाहिजे याचा आन्सर काय आला पाहिजे? सांग पटकन. सर निगेटिव्ह चार्ज आला पाहिजे. तू डोकं लाव, जाऊ दे रे, तू डोकं लाव की मला सांग,
जर पॉझिटिव्ह असता आणि बाहेर आला असता तर पॉझिटिव्हने कसा फिरवला असता, असा फिरवला असता, अरे असा फिरवला असता, पण परत तो तसाच बिहेवियर दाखवतोय. तसाच बिहेवियर दाखव म्हणजे चार्ज पण रिव्हर्स झाला असेल. अरे फील्ड पण रिव्हर्स झाली, चार्ज पण रिव्हर्स झाला, म्हणजे काही चेंज नाही झाला, बरोबर आहे की नाही. तसं हे बघ, हे काय होतं मला सांग बरं, हे काय होतं पटकन सांग. सर हे असं आला ना, हा कसा आला बेटा, असा चालला. आता जर मी त्याच डायरेक्शनला थंब पकडलं तर काय येते, त्याच डायरेक्शनला थंब पकडलं तर बरोबर चाललोय. म्हणजे हे काय पाहिजे, हे काय पाहिजे बेटा, अरे आता मागची केस घेतली ना रे, मागच्या केसमध्ये प्लस, आणि आता पण तसंच चाललाय. पण मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये पण तसाच सर्कल बनवतोय, मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये असून पण तसाच सर्कल बनवतोय, याचा अर्थ हा निगेटिव्ह पाहिजे. व्यवस्थित बघून घ्या, प्रश्न सॉल्व्ह करा. चला आता पटकन मी अप्रोच, आता मी सगळं डिस्कस केले, तुम्ही मला पटपट आन्सर सांगायचं. सगळ्यात पहिले हे सगळं सांगितलंय, निगेटिव्ह चार्ज बघ. निगेटिव्ह चार्ज एंटर इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ॲट अ व्हॉट अँगल लिव्स द वेलोसिटी ॲट अ बीटा, अल्फा इज इक्वल टू बीटा 100%, व्ही इज इक्वल टू व्ही नॉट 100%. अरे व्ही इज इक्वल टू व्ही नॉट पण राहील ना रे, स्पीड बदलते का नाही, मॅग्नेटिक फील्ड कधीच स्पीड बदलू शकत नाही, कारण वर्क डन काय असतं त्याचं 0 असतं, बरोबर आहे का नाही, परपेंडिक्युलर असतो तो. पीक्यू म्हणजे कुठला, हे डिस्टन्स पीक्यू किती म्हणायला लागले ते, पीक्यू किती म्हणायला लागले, 2mv0 sin अल्फा अपॉन क्यूबी. अरे हे काय बेटा, mv0 अपॉन क्यूबी म्हणजे काय झालं, आर ना, म्हणजे त्याला असं म्हणायचंय का की 2r sin अल्फा असं म्हणायचंय का. मी आधीच काढून दिले तुम्हाला बघा या केसमध्ये. कुठं काढलंय सर आपण, कुठं गेलं आणि कुठे गेलं ते, छोटा सर्कल आहे का मोठा सर्कल आहे तो, कसा सर्कल आहे, थांबा एक मिनिट. अच्छा असा वाला सर्कल आहे, या सर्कलमध्ये मी काढले, काय काढले सर तुम्ही, या सर्कलमध्ये थीटा आहे ना, काय काढलं होतं, r 2π - 2 थीटा यायला पाहिजे. अच्छा पीक्यू म्हणतायत ते, पीक्यू म्हणतायत का, आर्क नाही म्हणत आहे, अच्छा पीक्यू म्हणतायत. पीक्यू तर तेवढाच यायला पाहिजे, मी सांगितलं ना, हे वाय जे आहे एसी, वाय जो आहे 2r sin थीटा, बरोबर आहे म्हणजे त्यांचं. अरे बरोबर आहे ना, 2r sin अल्फा, आणि हा अल्फा बीटा तर सेम आहे, वर्टिकल बरोबर अँगल आहे, म्हणून काही विषय का नाही, काही विषय नाही, म्हणजे निश्चितपणे हे चुकलं असणार आहे. अरे चुकलंय की नाही, हो सर हे चुकलंय, का बरं चुकलंय, टाइम किती आहे, किती दिलाय टाइम, 2m π - अल्फा अपॉन क्यूबी. मला सांग बेटा टाइम किती असतो, या केसमध्ये मी टाइम किती सांगितलं होतं सांग बरं, मला तर पाठ पण झाला, किती सर, टी इज इक्वल टू कॅपिटल टी काय होतं, पाय मायनस थीटा अपॉन 2π, नाही अपॉन पाय, असायला पाहिजे होतं बघ, असायला पाहिजे. आता पाय मायनस थीटा टाकून बघ बरं, पाय मायनस थीटा टाकलं तर पाय मायनस थीटा अपॉन 2π, आणि इथं टाक mv अपॉन क्यूबी, म्हणजे इथं टाक mv अपॉन क्यूबी पाय मायनस थीटा अपॉन थीटा पाय, येते का नाही येते, हे चुकीचं आहे. हां थीटा जागी अल्फा टाक तरी आन्सर येत नाही, हे 2 टाइम्स आहे, बरोबर. विच ऑफ द फॉलोइंग रॉंग विचारलं असतं, टाइम स्पेंड इन द मॅग्नेटिक फील्ड. आता मला सांग, या प्रश्नाला जास्त पीएचडी करायची गरज नाही, तुम्हाला सांग ही याची कशी केस आहे सांग बरं मला फक्त, कशी केस आहे ही. अरे असा चालला ना, पॉझिटिव्ह चार्ज आहे आतमध्ये चालला, म्हणजे असा 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 जात बाहेर येईल, म्हणजे याची केस अशी. अरे अशी केस आहे ना यार, काय करता रे तुम्ही यार, अशी केस आहे की नाही, हो सर अशी केस आहे. मग अशा केसला मी तुला सांगितलं होतं, काय सांगितलं होतं, आपण जो अँगल घेतला तो वर्टिकल बरोबर घेतला का हॉरिझॉन्टल बरोबर घेतला, आपण वर्टिकल बरोबर घ्यायचो नेहमी, म्हणजे हा अँगल किती यायला पाहिजे, 90 मायनस थीटा. अरे यार आता डेरिवेशन जे करून दिलं ते वर्टिकल बरोबर करून दिलं ना रे, 90 मायनस थीटा बरोबर, 90 मायनस थीटा. मग आता हा मोठा सर्कलवाला टाइम किती, डायरेक्ट पाठ करायचं यार, एवढा वेळ आहे का नीट द्यायला तुला, हां नीटमध्ये एवढा वेळ असतो का, टी पाय मायनस थीटा अपॉन पाय, मग किती आलं सर हे, टी इंटू पाय मायनस थीटा जागी काय टाकशील, 90 मायनस थीटा टाक, थीटा डॅश म्हणतो मी याला, ठीक आहे ना. मग पाय मायनस 90 मायनस थीटा का टाकला, वर्टिकल बरोबर अँगल पकडायचा आपण, 90 मायनस थीटा अपॉन पाय, ठीक आहे. आता हे किती यायला पाहिजे ते बघ, किती यायला पाहिजे सर. आता हे यार याला एक काम कर, याला π/2 मायनस थीटा कर, ठीक आहे. आता हे किती यायला पाहिजे, पाय मायनस π/2 करूनच द्यावं लागते हे, टी पाय मायनस π/2 म्हणजे यायला पाहिजे सर π/2, मायनस मायनस प्लस झालं म्हणजे थीटा आणि अपॉन पाय, म्हणजे याला जर पकडशील तू तर काय यायला पाहिजे, पाय प्लस 2 थीटा अपॉन पाय. अरे काही करायची गरज आहे का, बिलकुल करायची गरज नाहीये. तू डेरिवेशन त्याला जे आपण लिहिलंय ना त्याला 2-3 वेळा बघ, त्याला एकदम व्यवस्थित बघ, आणि मग हे प्रश्न सॉल्व्ह कर, एकदम सोपे सुटतील तुला. हे काय, पार्टिकल ऑफ चार्ज पर युनिट मास, चार्ज पर युनिट मास म्हणजे काय बेटा, Q/m ची किंमत दिली तुला, किती दिली सर, Q/m ची किंमत अल्फा, इज रिलीज फ्रॉम ओरिजिन विथ वेलॉसिटी इतकं, वेलॉसिटी एक्स एक्सिसला युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे मायनस केला,
इफ द पार्टिकल पासेस थ्रू 0,y,0. बघा काय तर आहे हे असं काहीतरी आहे, ठीक आहे ना. पार्टिकल आहे ना इथे यायला लागलाय, ओरिजिन पासून रिलीज केला म्हणतायत त्याला, आणि इकडून पास करतोय, ठीक आहे. आता 0,y,0. अच्छा, आणि त्यांनी y इज इक्वल टू, ठीक आहे. आता एक तर पार्टिकल इथून पास करेल किंवा इथून पास करेल, एक तर y कोऑर्डिनेट हा राहू शकतो किंवा हा राहू शकतो, बरोबर आहे की नाही. आपल्याला थोडी माहिती काय आहे. आणि पार्टिकलची वेलॉसिटी कशी आहे सर, v0i. आता चार्ज पर युनिट मास अल्फा दिलाय, पॉझिटिव्ह चार्ज पकडा बरं का याला बेटा पॉझिटिव्ह चार्ज पकड, पॉझिटिव्ह चार्ज, ठीक आहे. पॉझिटिव्ह क्यू किंवा याला असं लिहितो प्लस क्यू, जाऊ द्या. आता मला सांग मॅग्नेटिक फील्ड कुठे, मॅग्नेटिक फील्ड आहे मायनस केला, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये, अशी मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये सर. आता एक तर हा असा फिरेल किंवा असा फिरेल, कसा फिरायला पाहिजे, मग असा प्लस आहे असा चालला. प्लस का घेतला, कारण इथं अल्फा दिला आहे ना, कुठं निगेटिव्ह दिला नाही बेटा आपल्याला, अल्फा दिला इथे. असा चालला राईटला चालू, मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये, म्हणजे असं जायला पाहिजे तो है ना, वरती फोर्स लागेल ना रे, वरती फोर्स लागेल, असं करू नका यार, म्हणजे असा जायला पाहिजे तो. म्हणजे हा जो आहे हा बेटा हा काय तो वाय सर, हा वाय. आणि मी तुला काढून दिलं यार, अजून काय पुण्य करू मी आयुष्यात. मी आता मगाशी काय सांगितलं, v इज इक्वल टू y इज इक्वल टू 2r सांगितलंय की नाही, कारण मला माहिती असे प्रश्न येतात. बरं एवढं काही नाही, हे नॉर्मल आहे, सगळे शिकवता, एवढं काही ग्रेट नाही बेटा. y इज इक्वल टू 2r म्हणजे काय सर, 2 इंटू रेडियस किती याची, mv/qb. पण आता आपल्याला कसला रेशो दिलाय तुला, चार्ज बाय मासचा दिलाय, म्हणजे असं करेल 2v/m ला खाली घेऊन ये, q/m म्हणजे काय अल्फा, अल्फा बी, 2v/अल्फा बी कुठे बरं, 2v/अल्फा बी, सी आन्सर येतं. अरे सोपं आहे की नाही, अरे खूप सोपं आहे यार, कायच बरं मॅग्नेटिझम मध्ये. अ चार्ज पार्टिकल एंटर्स अ मॅग्नेटिक फील्ड ॲट अ राईट अँगल टू द फील्ड, राईट अँगल टू द फील्ड, ठीक आहे बाबा. काही दिलं नाही तर मी असंच पकडतो, अशीच चित्र पकडतो मी, है ना. घे, हा प्लस क्यू येतोय व्ही वेलॉसिटीने. आणि पुढे काय सांगितलंय, तो जो फील्ड एक्झिस्ट फॉर अ लेंथ ऑफ 1.5 टाइम्स, म्हणजे हा जो डी आहे ना बेटा, डी असतो आपल्याला, आठवतं का तुला डेरिवेशनच्या वेळेस मी तुला डी सांगितला होता. डी किती आहे, 1.5 टाइम्स द रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ. आता सर तो पार्टिकल असा पण तर येऊ शकतो ना, असा. अरे पण तुला दिलंय का असा येतोय, नाही ना, मग सरळच पकडायचं तू, हा डोकं लावायचं जास्त नाही. मग हा डी जर मोठा आहे बेटा, तर हा पूर्ण डेविएट होतो ना रे, अरे पूर्ण डेविएट होतो की नाही. अरे सांगितलं की नाही, डी इज ग्रेटर दॅन आर, एकदम महत्वाची कंडिशन सांगितली होती, म्हणजे आन्सर काय येईल, 180 डिग्री यायला पाहिजे. डेविएशन किती आहे, 180 डिग्री. हा विषय संपव. हा वाला करून घेशील का तू, काय रे करून घेशील का तू. अ पार्टिकल विथ स्पेसिफिक चार्ज एस, एस ची किंमत काय दिली बेटा तुला, एस स्पेसिफिक चार्जचा अर्थ होतो चार्ज बाय मास असतो तो, ठीक आहे ना. इज फायर्ड विथ स्पीड व्ही टुवर्ड वॉल ॲट अ डिस्टन्स डी, ठीक आहे ना. असं व्हीनी त्यांनी फायर केले, अशी एक वॉल आहे म्हणते, परपेंडिक्युलर डिस्टन्स डी आहे त्या वॉल पासून, ठीक आहे. आता ते काय म्हणतायत की मिनिमम मॅग्नेटिक फील्ड किती असली पाहिजे या रिजन मध्ये, म्हणजे किती विड्थ साठी असली पाहिजे, किती डिस्टन्स साठी असली पाहिजे, की हा पार्टिकल या वॉलला हिट नाही करणार, हा पार्टिकल त्या वॉलला काय नाही करणार, हिट नाही करणार. आता मला सांगा हा पार्टिकल तसा सर याला जर या वॉलला हिट नसेल करू द्यायची, ही जी वॉल आहे याला जर आपल्याला भिंतीला धडकू नसेल दिलं तर याला वळवावं लागेल, आणि याला वळवावं लागेल की नाही. किती वळवावं लागेल सर, मला असं वाटतं ना सर, याला असं पूर्ण वळवावं लागेल. अरे बेटा याला असं पूर्ण वळवावं लागेल की नाही, असा 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 जाईल हा, ठीक आहे. असा काहीतरी वळवावं लागेल सर आपल्याला याला, आणि मग असा करत 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 कसं तरी रिटर्न येईल. याचा अर्थ मला असा म्हणायचा आहे की हा जो रेडियस आहे ना, रेडियस एवढी मॅग्नेटिक फील्ड राहिली पाहिजे, ती जी बाउंड्रीवाली कंडिशन आहे ती. अरे हो की नाही, आठवलं की नाही तुला, हो सर आठवलं. याचा अर्थ अशी इनसाइड जर मॅग्नेटिक फील्ड असली तर काम होऊन जाईल आपलं, हां. कारण याच्यापेक्षा तू थोडं जरी कमी केलं तर चार्ज असा जाईल आणि असा जाऊन डायरेक्ट भिंतीमध्ये घुसून जाईल, बरोबर आहे की नाही. हो सर, म्हणजे मला पाहिजे की डी ची व्हॅल्यू कमीत कमी आर पाहिजे. खरं तर डी आर पेक्षा थोडासा जास्त पाहिजे, पण ठीक आहे आपण आर पकडू, बाउंड्री कंडिशन काही फरक पडेना. म्हणजे डी ची किंमत किती आली, आर किती आहे सर, mv/qb, mv/qb. आता आपल्याला परत काय करावं लागेल, डी इज इक्वल टू q/m करून टाक, v/q/m इंटू बी, q/m म्हणजे एस, म्हणजे आलं v/sb, v/sb. आपल्याला काय पाहिजे, मॅग्नेटिक फील्ड पाहिजे. अच्छा मॅग्नेटिक फील्ड पाहिजे, मॅग्नेटिक फील्ड किती आली सर, v/sd. अच्छा त्याने डिस्टन्स त्याने काय दिलं, एक्झिस्ट इन द रिजन पार्टिकल, ठीक आहे. मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू विचारली, काही फरक पडे ना, b इज इक्वल टू v/sd, ठीक. मिनिमम मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू विचारली, ठीक आहे ना, b इज इक्वल टू v/sd. कुणाच्या डोक्यात असा प्रश्न आला असेल की सर मॅग्नेटिक फील्ड जर फक्त एवढ्या रिजनला घेतली तर,
म्हणजे मी फक्त एवढ्या रिजनला घेतली तर काय होईल, तर बेटा होईल असं की हा चार्ज येईल आणि थोडासा डेविएट होईल, पण डेविएट होऊन असं सरळ जाईल ना, आणि मग इथं भिंत आहे आणि भिंतीला धडकून गेल. कळते का तुला, कळते आहे का? परत स्लो मोशन मध्ये घेऊन बघ काय बोललो मी. अशा पद्धतीने आपण सगळ्या टाईपचे क्वेश्चन्स आणि केसेस कव्हर केलेले आहेत डेव्हिएशनच्या. याच्या पलीकडे तुला काही करायची गरज नाही. चांगल्या पुस्तकामधून किंवा वहीमधून रेफरन्स बुक असेल एखादी, त्याच्यामधून फक्त प्रॅक्टिस कर, बाकी काम होऊन जाईल. काही डाऊट असेल कमेंट सेक्शन मध्ये विचार. ऑल द बेस्ट.